नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आता वाजले सकाळचे 7:41. आता जस्ट उठलोय, अजून ब्रश वगैरे बाकी आहे, आंघोळ वगैरे बाकी आहे. तुम्हाला एक सांगतो, चुलीवरच्या पाण्यानं जर आंघोळ केली ना, अंगच मोकळं होतं आणि एकदम भारी वाटतं. एवढं भारी पाणी तापलेलं राहतं ना, ते जबरदस्त. ते बघा, आपल्या आजीने का चुलीवरती पाणी वगैरे तापून ठेवलंय. इकडे मटकी वगैरे काढली, ही तळलेली का त्याची बरं का. आजोबा काय करते तुम्हाला दाखवतो. इकडं नाना अभंग एकदम मस्त दंग झाले होते, अभंग लावून दिले तर नाना ऐकायचं भारी वाटतं का? अच्छा अभंग भारी अभंग ऐका ऐका. आपली आजी काय करते बघा. हे बघा आजी इकडे मिरच्या तोडू राहिली. मिरच्या कशाला तोडते बाई? मटकीची भाजी करायची आज. हा का? मिरच्या आहेत का? काय तर आता मिरच्या नाही राहिल्या, थोड्याच मिरच्या राहिल्या. कवाई मिरच्या यायच्या आता हाय तेवढ्या थोडीची. बरं, माझा ब्रश आणि आंघोळ करूस तर आपल्या आजीचा स्वयंपाक बघा किटपर्यंत आलाय. ऑलरेडी भाजी तर झाली आहे. हे बघा मटकीची भाजी बनवली, पिवळी मटकीची भाजी, आणि आता भाकरी करू राहिली. बाई फक्त आंघोळच केली मी. एवढी फास्ट कशी करते का तू? मी फक्त आंघोळ केली, एवढी फास्ट कसं कवर केलं? चप्पल म्हातारी आहे, आमदार म्हातारी बायको करून आणवा ती बघायला गेलता पोरगा. तुम्ही बाई हा बघितली तेव्हा पोरगी आणली. एवढी चप्पल कस का सापडतं? लय चप्पल भरता संसार केला त्यानं. मग माडीवर माडी 3 ताळी माडी बांधली, तुम्ही बांधा ना 3 ताळी माडी बांधली. बायको केल्यापासून सापार व्हायना. सपार व्हायना मा राजात तरी कसं का व्हायना खातात मीठ. तुमच्या आई बापाच्या राजात शिलिंगाचं कालून होतं. शिलिंगाचं आता हे शिलिंग काय आहे? शिलिंग काय आता हे? शिलिंग म्हणजे ते कापून शिलिंगांना आण कधी वापरून हा. दसऱ्याच्या टायमाला. आणि ते शिलिंगानं आणून पहिले असं बांधायचे आपाटा सोनतराड, आणि त्याच्यात ते बांधायचे कणस. हा. आणि ती म्हाताऱ्याची आय असं वरबडायची कणस तडात तडात सगळीत भाजायची, हा. आणि त्याचा खळगुट करून घालायची. त्याला शिलिंगाचं म्हणतात का? हा त्याला शिलिंगाने म्हणते. नाना तर आज व्यवहार करून राहिले, काहीतरी पावत्या पिवत्या काढलं. पावते काय नाही, पावते लागत इन्व्हेस्टमेंट करता का आज काही? नाही हे इन्व्हेस्टमेंट चालते. हे काय बँकचे पुस्तक वगैरे काढलेले दिसतात. हे काय करायचं पावते. आज आहे गुरुवार, आणि गुरुवारचा नाही का तेसगावचा बाजार असतो, जवळची बाजारपेठ आहे. तर गुरुवारी बाजार असतो तिथं. काय घ्यायचं नाना? काय घ्यायचे? कोपरे घ्यायचे अंगात. नानाला कोपऱ्या घ्यायच्यात. भरपूर दिवस झाले होते आणि कोपऱ्याच नव्हत्या राहिल्या. जवळपास 1-1.5 वर्ष झाले तर आजोबांना कोपऱ्या नाही राहिल्या, आणि ते तसंच फाटके घालायच्या आणि त्यांना कोपरे वगैरे घेऊ. कोपऱ्या कशा असतात म्हणजे आपण जे बनेल वगैरे घालतो ना आतमध्ये, तसे म्हाताऱ्या माणसं नाही का कोपऱ्या घालतात ते जुन्या काळातले. पर्यंत पाठीमागं येऊस तर आपल्या आजीचा स्वयंपाक पण होतोय. चांगलं करून ठेव खायला नानाला. मटकीची भाजी केली, चपाती आता भाकरी करते. आपल्या आजीपेक्षा नानाला नाही का गाडीवर फिरायला आवडत. लय भारी वाटतं त्यांना. पण मी येत नाही जास्त, कारण वय जास्त झालं त्याच्यामुळे. कुठं पटलं बिटलं काही आवडत. आता हे बघा, आपल्या आजीचं मिक्सरचं भांडं खराब झालं होतं. हे मित्राच्या दुकानात आणलंय, रिपेअर करून घ्यायचं आहे त्याच्याकडून. भाऊ हे रिपेअर करून दे, जाम झालंय ते. हे मी खोललं होतं घरी. हां झालं, मिक्सरचं भांडं पण नीट केलंय. आता फक्त आपल्या आजोबांना नाही का कोपऱ्या घेऊ. हे काय असे उन्हाळ्याचं ते नाही गरम होते ना. नाही हे नाही होत का हौशीर राहते नाही. हे काय गार मस्त छान हवेशीर कापड आहे. टिकायला टिकत्यान. जाडे वाटतं जरा ना. हा टिकायला टिकतील. आणि पुऱ्या मापाचे द्या पुरे. हा तुम्हाला बघा पुऱ्या मापाचे. हे धुणं न्यायचं पाहिजे. हे धुणं केलेलं आहे. किती घ्यायचे? 2 घ्यायचे? 2 घ्या. 2 द्या. आणि काय आणखी काय आम्ही नेहमी घातले की इथंच येतो. हा त्याला दाखवले माया भारत. हो 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 चॅनल आहे त्यांचं युट्यूबला. असं का? हां. अरे वा 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 छान झालं आज आमचं.
इथून काही टोपी जरी घ्यायची असली तर इथंच किती वर्षापासून येत आहे? जवळ लग्नाच्या अगोदर याच्या वयात होत तसं येत होती तरुणावस्थेत असताना तुम्ही येत आहे? यांचे ते दुसरे शंकर होते हा राधाकिशनजी बापू हे शंकरराव आहेत. ऊस तोड आम्ही काही नाही आम्ही संघाचा आणि घाटाचं काम माळिंबाचं वरच बाबाचं काम हा आम्ही केलं ना खडी फोडायचं काम. जुनी आठवणी सांगतो बरं का. हा पहिले छापातच राहायचं ना का? आमचे दोस्त आहे का होय आहेत ना? दोस्त कुठे आहे आणि वस्तू आड्या दोस्त कुठे आहेत बापू. ठोकले का वय आता 76 वय झालं ना त्यांचं आता. हा हा वस्तू आड्या बरं का आम्ही हा काय सांगायचं दोन दिवस आता राहिले नाही फक्त सांगायपुरते राहिले आता. नाही आता आज जर हे सांगितलं तर या लोकांना पटेल नाही का पटेल. या मालकाने पहिला ऊस तोडलेला आहे म्हणून. त्यांना कोणीच नव्हतं हे तेव्हा. कोणीच नव्हतं परिस्थिती ऊस तोडल्या आम्ही सोबत वाढायला बस हा हा. कोणाला घास पटणार नाही आता. नाही, कोणाला पटलं मी तेच म्हणतो कोणालाच खरं नाही वाटतं पटणार. ते. हम्म. हिने बरेचसे खाल्लेलं आहे विहिरी पडलं हा. आमच्या वडिलांनी. वडील उंचीवरी आहे. तपत होती ते वडील हा आहे. उंचीवरी ते तपत चुलते. होती खाली उतरायचे ते चुलते. जुने लोक म्हणायचे टोळीतले शंकर उचल उचल चुलते. हा मी चुलते आमच्या मोठ्या तुला आहे ना हा पण विचार एकच आहे हा दोघीचा विचार आमचं काही नाही होतं सांभाळायला आहे. निलूची आजी निलूची आजी कशाला आहे युट्यूबला आहे इन्स्टाला पण आहे. तुमचा काय परिचय आहे म्हणा झालं का आता हा हा हे येईल तुम्हाला आता. हे आपलं छोटं चॅनल आहे आणि मोठा बघ इथंच याच्यात. पण आज जात हे कवा गेलोच नाही म्हणा आपण. इथं 82 काही झालेलं आहे. हो का हां हां रेसिपी सगळं हे बघा मिलियनमध्ये आहे सगळं. बरं बरं असं आहे. हे सगळे मिलियनमध्ये असेल तुम्हाला. सोबत ऊस तोडलेलं म्हणजे मग मैत्री पण आहे ना एक जणी त्याच्यामुळे. ते ऋणानुबंध फार वेगळे आहे. हां चहा घेऊ ना बसा चहा घेऊ बसा बस एक खुर्ची आण. चला येऊ बघ. आजोबांनी कोपऱ्या वगैरे घातले आहेत. आपल्या आजीने नाही का थोडा किराणा वगैरे सांगितला होता ते आजोबा घेऊन राहिले. कुठं नाही घ्यायचे वाटतं. काय म्हणले आहेत मुरमुरे हां. आजोबांची तुमची मैत्री केव्हापासून आहे? घरी पण तुमचं नाव काढते ते. आमच्या आजोबाची म्हणजे लय सोमवारी नाहीत का बाजारात? कशी विक्री नाही होत बघू ना पहिला होती विक्री पण काय होतं सोमवारची चुंडीचा बाजार असतो दोन्ही बाजार ॲडजस्ट होत नाही घरून काही आणायचं असलं ना तुमचं नाव घेते ते. आजोबा म्हणजे आले का बँड करून घ्या हां हां खूप का काय होईल खबर किती घ्यायची आजोबांना 5 मिनिटं एकटं सोडलं त्याने काय काय बाजार घेतला तुम्हाला दाखवतो आता घरी गेलो. घरी घरी भरपूर पिशवी भरून घेतलाय बघा. घरी गेलो दाखवतो मी तुम्हाला काय काय. चला घरी. टरबूज शेवग्याचे शेंगण अरे वाट खुश झाली बघा ना ना. हा खायला पाहिजे ना तिला खायचं खायला पाहतो बाय 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 कारले टरबूजन कोथिंबीर काकडीन गवती चहा आणला होता का तो कावा गवती चहा आणला होतो का? गवती चहा आणला होता का तिला घरात नाही पडा घरात मोठं झालेलं आता काय काय आणलंय बरं का आपल्या आजोबांनी आपली आजी बघा ना आता तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलं. टरबूज आहेत का ते खरबूज आहे. खरबूज 5 किलो 100 रुपयाचे 5 किलो आणले तर पाचच बसते तो 6. 6 बसले बघ तुला किती जपत येतं. तो नाना आणती काय ते खुर्मा नेसता. खायला नानाने तुला काकड्या खरबूज परत हे बघ मला साईडला काढून दिलं. मला म्हणले तू 5 मिनटं सावलीला बस म्हणले निवांत आणि हे बघ तुला खायला घेतलं त्याने तेवढ्यात. काय घेतलं रे त्यातले जीव आहे त्यांचा. ती घाम्यात होते आणले शेंगा बघ 30 रुपयाची अर्धा किलो मिरची आणली तू म्हणते 30 रुपये 30 रुपये विचारा त्याला आणि 30 रुपयाची अर्धा किलो आणली मी आणि तिने 30 रुपयाची पावशे तेहतीस गावचा मोठा बाजार ना हे गावातला छोटा. शेंगा आहे 30 रुपयाची अर्धा किलो याला किती रुपये खर्च आला माहिती का?
किती 500. 10 रुपये घेतले फक्त. मला माहिती आहे, मी म्हणणार होते 10 म्हणून. इथं 25 म्हणला असता ते माणूस. शेंगा केवढे त्यात 30 रुपये. त्यात काय आणलंय बघ, कोपरे आणल्यात नानाने. काय कमी आहे बाबा आज. मग खायला प्यायला टमाटे बिंबाटे कारले फुटाणे. हे बघ अद्रक पण आणले, काल चहाला अद्रक नव्हतं तर. कैरी आणले 2. ते म्हणणार कैरी घेऊन जा. मला बघ एवढं आणलंय खायला. खोबरं बिबरं हे खोबरं आणले, डाळिंब्या. 6 टिकले आले फक्त. 600 रुपये झाले. 600 रुपये ते एकलं. 200 रुपयाचं कोपऱ्यानं 500 रुपयाचं एवढं घेतलंय. झालं संपलं. कायचे पैसे नानाकडे. 90 रुपये डाळ भेटली तिथं मध्ये. नाना पकतो कसा नटलाय. मला हाय का चोळी पक पुराण्या घालते चोळ्यानी. तुला काय आणायचं, तू काम करते काय काय. मी लाकडं फोडतोय. लाकडं फोडतो मी, काम करते म्हणून तुम्ही खाता. तुला काय आणायचं. चोळी नाही. तशीच आहे का गोदाडे नेस ना तू. पण नानाला भारी दिसतंय ना. मग कोपरी लय भारी दिसते नाना तुम्हाला. आता त्या खिशात काय घालायचं. तिथे घालायचं कुठं. एक काम करा, हे घाला बरं. खरबूज घाला. बैल कसं हसायला आलं बरं का. घाला जायची पाठून बरं का. नाही तर आत्ताच आणली. नाही घात नाही जायचं. हातात द्यायला ते मुद्दाम. हुशार आहे नाना, मुद्दाम हातात घातले म्हणतात. होत नाही ठेवतो मध्ये. तीच घालून जायचं. चीज गावाला माग पाडला तिकडे, मग रोड पाडला तर पाडला. तुला काय करायचं. अयो. पण असं तुम्ही एकदम मस्त दिसतात राव. नवे नवे धोतर नवं नवं कोपरे घातलं. घालीत कम नाही असं असंच राहत ना थोडं. पाहिजे ना मग. आजचे दिवस नका का सरपण बिरपण पडू. कपडे मिळते ना आपले नाही का. मग काय करायचं. बस आराम करा आता तुम्ही. नाही नाही मला नाही जमत. म्हातारी बोलते अशी टाकून बोलते माणसाला. बसलं का तिला कस काऊनच होतं. बसलं का काय का बाई टाकून बोलती नानाला. माझा कामच नाही करत भाकरी पुरतं सुद्धा. नाना तुम्ही जातो मी फोडा. सरपण फोडा. कोपरी आण माहीत. कुठं चालले. सरपण फोडतो. बरं आहे का आता तुला ना खपतच नाही बाई. बघा 2 मिनिटात नाही का काय चांगलं बोलायला गेलं चालेल नाना आपले. जरा परत घातली रे फाटके कोपरे. तिला नाही कोपरी आली तर कसं खाऊन धर सांभाळतो. सांभाळतो ते कोपरी. चला चल बाबा. चला सरपण. चालले नाना सरपण फोडायला. आता बघा ना तिचा चेहरा कसा झालाय. हा बसलो का. फुसकट पाडी ती फुसकट. बसलं. काय असं ती बाई. नाना चांगली बसली होती 2 शब्द. मला ना त्याच्यामुळे यांच्यामध्ये बोलूच नाही वाटत काही. ना जाऊ द्या एवढं काय म्हणावं घ्या आता. नाही नाही चालू सरपण फोडायला. कुऱ्हाड घेतली आहे बघा. चालू आता. लय अवघड आहे घरात. शब्द कुठं कोणाला लागत येत काय माहित. बसलं का पिक्चर द्यायची मग. एवढं काय तुम्ही तिचं म्हणावं घ्या आता. मग काय करा. एखादं म्हणलं असं जाऊ द्या. आता कोणतं फोडतात. तेच एक 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 फोडायची. नाना नाही जाऊ द्या मी फोडतो. कशाला तुम्हाला मला लागन बिगन मग काय. नको नको तुला लागन. तू अजून लग्न बिग्न व्हायचं. अरे नाही बरं. फिरायला लागन. मा काय काय लो बघा किती काळजी आहे नानाला. जपून फोडा नाही तर तुम्हीच लागून घेता. की आजी आणि आजोबांचं सगळ्यात जुनं घर पहिल्यांदा हे बरं का. आजी आणि आजोबांचं 1999ला बांधलेलं घर आहे. बघू शकता आता सगळं पडलेलं आहे. हे मेन पुढची पडवी होती. इकडे शेळ्या वगैरे होत्या तुम्हाला दाखवलं मी पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि त्या काळात बघा ना कसं नाही का घराला कडी वगैरे लावायला नाही का हे 2 कड्या राहायच्या. आता कसं आपलं खाल्ल्या साईडला कडी राहते इकडनं. आता पहिल्या काळात ते तसं होतं. आणि घर मेन नाही का ह्या साईडला होतं इकडं. इथून तर इकडं पूर्ण हे घर होतं. आता ते पडून गेलं आहे. ह्या असं मातीचे भेंडे वगैरे पाडलेले आहेत. नदीमध्ये पाडायचे बरं का. आपण विटा वगैरे कसे पाडतो होतो ते साचे वगैरे असतात ना तसे त्यावेळेस बनवले होते त्यांनी लाकडाचे. त्याच्यापासून बनवलेले आहेत. नाना फोडते सरपण. हे असं घर होतं पहिल्यांदा मातीचं पूर्ण. बाई ते आपलं जुनं घर कधी बांधलेलं आहे का. तुझ्या जन्माच्या टायमाला तिथंच झालेला आहेस तू. त्या घरामध्ये. हा आणि ते आता माझं 1.5-2 वर्ष झालेच नाही पाहिजे आहे ना. नाही तर तो किती चांगलं होतं. 2 वर्ष 2 वर्ष. आणि तो हे काय घातलंय. शांडेलं तुला चपलं नाही का मय घालते. काही पण घालायचं. तुला आवडतं काय. मग बघा आपल्या आजीने काय घातलं. माझे क्रॉक्स घातलेत. चपला आवडत येतात. शांडेला आवडत येत मला. काही घालायचं पायात. हा त्याला घेऊन चालले काय. आता त्याला घेऊन चालले मी हिंडायला. बरं जाय चालले आता दोघं फिरायला आजीन ते.
ते किती खुश झाला बघ ना माझ्याकडे पळत तिकडं. अरे चाय आजी सांगायचा. आपल्या आजी नाही का शेवभाजी आणि भाकरी बनवली, एक नंबर भाजी बनवली. हे बघा शेवभाजी. ना आवडली का शेवभाजी? लय भारी आहे. आपल्या आजीच्या हाताला चव आहे. लय चव. जपती ना तुम्हाला आजी लय जपाती. कशा मग असं अशा म्हाताऱ्याला चटणीच पाहिजे. आता ऐका ना चांगलं बोलत आहे, तिला वाईट वाटलं आहे का? ती म्हणजे चटणी देवा म्हाताऱ्याला. ते काढून खाते शेवाचं. आणि तुम्हाला चटणी. हो. जय श्रीराम. गेली लाईट गेली. ते लाव. झाली लाईट गेली. भाजी लय भारी झाली पण लाईट गेली.